नमस्कार. सोनाली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मशरूमची चमचमीत भाजी. मशरूम ही भरपूर प्रकारे केली जाते. आपण ती सुकीही करू शकतो, रश्श्याचीही करू शकतो. पण आज मी तुम्हाला थोडीशी ग्रेव्हीची भाजी दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारे आपल्याला मशरूम, 2 मोठे कांदे चिरलेले, लसूण, आलं, टोमॅटो, बटाटा, थोडं गाजर आणि फ्लावर, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर. चला तर मग आपण सुरुवात करूया. आपण सगळ्यात आधी आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहे, बटाटा, गाजर आणि फ्लावर, ते आपण तेलात थोडंसं परतून घेणार आहोत. ते परतवल्यामुळे ते अर्धवट ते शिजल्या जातील आणि आपण ज्यावेळेस आपण भाजीत ते टाकू त्यावेळेस शिजायला जास्त वेळ लागणार नाही आणि आपली भाजी पटकन तयार होईल. हे बघा, अशा पद्धतीने थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ते परतून घेऊ. त्या तेलात परतवल्यानंतर त्या अशा अर्धवट शिजल्या पण जातात त्या आणि त्याची चव अजून छान येते. आता आपण त्या भाज्या काढून घेणार आहोत आणि त्याच उरलेल्या तेलात आता आपण मशरूम पण परतून घेणार आहोत. म्हणजे मशरूम पण आपले अर्धवट शिजून जातील आणि तेलात शिजल्यामुळे ते अजून छान लागतात. अशा प्रकारे मशरूम आणि भाज्या आपण तेलात परतून घेणार, त्या काढून आणि मग आपण मसाल्याची तयारी करूया. तुम्हाला हा मशरूमच्या भाजीचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वप्रथम चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. हे बघा, मशरूम पण आपण आता परतून घेतलेले आहेत. मशरूम परतून झालेले आहेत. त्याच्यातच आपण मसाल्याची तयारी करू. त्या तेलातच आपण जे कांदे चिरलेले आहेत ते टाकून घेतो आहे आणि ते पण असे ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ. कांदा पण तेलात थोडासा असा गळून जातो आणि शिजल्यासारखा होतो, म्हणजे आपला मसाला सॉफ्ट होतो. कांदा थोडासा लालसर झालेला आहे. त्याच्यात आपण 2 हिरव्या मिरच्या टाकून घेऊ. त्याच्यातच लसूण आणि आलं जे घेतलेलं आहे, कढीपत्ता आणि लसूण आलं जे घेतलेलं आहे ते आपण टाकणार आहोत. आणि हे पुन्हा आपण चांगलं परतून घेणार, म्हणजे लसूण पण तेलामध्ये थोडासा फ्राय होईल, कांदा आपला छान मऊ होईल आणि हे झाल्यानंतर त्याच्यात मऊ होण्यासाठी आपण थोडं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्या मसाल्याला चव पण येते. बघा, कांदा लाल झालेला आहे आपला आणि त्याच्यातच आपण आपला चिरलेला टोमॅटो परतून घेऊ. कांदा आणि टोमॅटो आपण वेगवेगळा न करता आपण काही भाज्यांना आधी कांद्याची पेस्ट करून घेतो, नंतर टोमॅटोची करतो. पण मी तसं न करता इथं कांदा आणि टोमॅटो एकाच वेळेस बारीक करून घेणार आहे. आता आपला कांदा आणि टोमॅटो झालेला आहे. आपण ते गार होण्यासाठी ठेवूया. ते गार झाल्यानंतर आपण ते मिक्सरला वाटून घेऊ. या भाजीला खोबरं पण घालू शकता तुम्ही, पण नाही घातलं तरी चालतं, किंवा त्यामुळे अशी वेगळी टेस्ट काही येत नाही त्याला. तुम्ही असा साधा मसाला केला, साधी ग्रेव्ही केली तरी खूपच छान लागते चवीला. आणि मशरूम म्हटलं म्हणजे त्याच्यात भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात, फायबर असतं आणि ते लो कॅलरीज असतं.
म्हणजे आपण ते कितीही खाल्लं तरी आपली काही फॅट वाढत नाही किंवा वजन वाढत नाही. उलटं ते शरीराला आपल्या व्हिटॅमिन्स देतात. आणि आठवड्यातून 2 वेळा तरी ही भाजी तुम्ही खाल्लीच पाहिजे. जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. बघा, आता आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो आपण तेलात टाकून चांगला परतून घेऊ. म्हणजे त्याला असं तेल सुटेपर्यंत आपण ते परतवणार आहोत. त्यामुळे आपल्या भाजीला एक वेगळीच चव येते आणि एकजीव होतो. भाजीमध्ये असं वेगळं वेगळं वाटत नाही ते. मशरूम हा असा पदार्थ आहे किंवा अशी भाजी आहे की जी कॅन्सरलासुद्धा प्रिव्हेंट करते. आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात ज्या रिच ऑक्सिडेंटची गरज असते आपल्याला, ते आपल्याला मिळतं. आपण आता बघा मसाले काढून घेऊया. मी 2 चमचे इथे घरातलाच काळा मसाला घेतलेला आहे. 1 चमचा लाल मिरची घेतली आणि 1 चमचा कश्मीरी लाल मिरची टाकली आहे आणि थोडीशी हळद. आपला मसाला परतून झाल्यानंतर आपण हा मसाला त्याच्यात टाकून घेणार आहोत. कश्मीरी लाल मिरचीमुळे आपल्या भाजीला एकदम छान असा लाल रंग येतो आणि भाजी दिसायलाच छान दिसते. आपण आता मसाले टाकून घेतलेले आहेत. त्याच्यातच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी आपण त्याच्यात आणि आता असं तेल सुटेपर्यंत चांगलं मसाला शिजवून घेऊयात. आणि मग आपण जे भाज्या फ्राय केलेल्या आहेत किंवा मशरूम फ्राय केलेले आहे ते आपण त्याच्यात टाकूया. हे बघा, छान अशी उकळी आलेली आहे. त्याचं तेलही आता वेगळं व्हायला लागलेलं आहे आणि अशी तर्री त्या ग्रेव्हीला आलेली आहे. आता आपण चवीनुसार, आपण मसाल्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं, आता वरून थोडंसंच मीठ घातलेलं आहे. इथं आपली भाजीची ग्रेव्ही तयार झालेली आहे किंवा आपण त्याला रस्सा म्हणतो. आणि आपण ज्या आता भाज्या फ्राय केलेल्या होत्या त्या आपण याच्यात टाकून देऊयात आणि एक 10 मिनटं पुन्हा चांगलं शिजवून घेऊयात. म्हणजे भाजी चांगली उकळेल, एकजीव होईल आणि आपल्या भाजीला चव खूप छान येणार. बघा, भाजी आपली आता तयार झालेली आहे. छान उकळ आलेली आहे त्याला आणि सगळ्या भाज्या मिक्स झाल्यानंतर अजून त्या थोड्याशा शिजल्यावर त्याची अजून चव छान येईल. ही बघा, छान शिजलेली आहे आपली भाजी. दहा मिनटं झालेले आहेत आता आपल्या भाजीला उकळून. त्याच्यामुळे आपल्या भाजीला रंगही छान आलेला आहे आणि चव तर खूपच छान आली असेल. तर आपण बघू ते आता प्लेटमध्ये सर्व करून. अशी गरम गरम भाजी आणि पोळी जर असेल तर खूपच छान बेत होतो तो. सगळ्यांना ही भाजी खूपच आवडते. चला तर मग तयार आहे आपली मशरूम.